आज आपण बघा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी इन्स्टंट कुरकुरीत चकली कशी बनवायची, अगदी कमीत कमी साहित्य वापरून आणि छान अशी कुरकुरीत पण होते बघा ही चकली। तर ती चकली कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। यासाठी आपल्याला जास्त साहित्य पण लागणार नाही। बघा चकली बनवण्यासाठी इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी पोहे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। ते पोहे आपण यामध्ये घालून घेऊया आणि नंतर अर्धा वाटी फुटाणा डाळ यामध्ये मी घालून घेते आहे। याचा आपल्याला मिक्सरला छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे आणि बघा मी मिक्सरला छान असे फिरवून घेतलेला आहे। आता इथे बघा मी एक मोठं भांड घेतलेला आहे आणि त्यावरती आपण चाळणी ठेवून मिक्सरमध्ये आपण पीठ जे बारीक केलेला आहे ते आपण यावरती घालून आता ते चाळून घेणार आहोत। पीठ जर अगदीच आपल्याला जाडसर वाटत असेल तर तुम्ही परत एकदा मिक्सरला घालून छान अशी त्याची फाईन पावडर बनवून घेऊ शकता। आणि इथे बघा अगदी छान असं पीठ चाळलं गेलेलं आहे आणि पीठ पण बघा मस्त असं बारीक झालेलं होतं। नंतर बघा आपण याच चाळणीने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ आपण छान असं चाळून घेऊया। तांदळाचं पीठ मी रेडीमेडच आणलेलं आहे। जर आपल्याला हवं असेल तर आपण घरात देखील बनवून घेऊ शकता। नंतर यामध्ये बघा 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा ओवा आपण हातावरती क्रश करून घालायचा आहे। याने चकलीची टेस्ट अप्रतिम लागते। नंतर बघा यामध्ये 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊया पिठामध्ये। पिठामध्ये मसाले छान असे मिक्स झाल्यानंतर बघा आपण तडका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन छान असं तयार करून घेणार आहोत आणि तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपण ते पिठामध्ये घालून घेणार आहोत। 4 वाजता मुलांना भूक लागलेली असते तेव्हा काय द्यावं हा नेहमीच प्रश्न पडतो। अशा वेळेला जर आपण घरात या पद्धतीने चकली वगैरे बनवून ठेवली तर मुले देखील आवडीने खातील आणि एकदम इन्स्टंट चकली बनते। त्यामुळे यामध्ये जास्त भाजणीचे साहित्य ची पण गरज पडत नाही। बघा तेल घालून मी घेतलेला आहे आणि एका स्पूनच्या मदतीने आपण छान असं ते मिक्स करून घेणार आहोत। तेल कडकडीत गरम आहे त्यामुळे आपण स्पूननेच मिक्स करून घेणार आहोत। बघा हाताचा वापर करायचा नाहीये कारण तेल गरम आहे। नंतर बघा इथे मी 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि पाणी पण आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। पाणी छान असं गरम झाल्यानंतरच आपण ते पिठामध्ये थोडं थोडं करत घालून पीठ अगदी मिक्स करून घेणार आहोत। ते पण आपल्याला स्पूनच्या मदतीने छान असं गरम करून घ्यायचं आहे। पाणी बघा 5 मिनिटे छान असं मी उकळून घेतलेलं आहे आणि नंतर पिठामध्ये थोडं थोडं करत आपण पाणी घालून घेणार आहोत आणि एका स्पूनच्या मदतीने छान असं मिक्स करून घेणार आहोत। पाणी अगदी बघा थोडं थोडं घालतच आपण छान असं सर्व पीठ मिक्स करून घेऊया आणि पीठ पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत आणि पीठ पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण त्या हाताने मळून घेणार आहोत। एक 10 ते 15 मिनिटे लागतात पीठ थंड होण्यासाठी। पाणी घातल्यानंतर फक्त मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटे झाकण ठेवून आपण पीठ तसंच ठेवून देणार आहोत आणि नंतर थंड झाल्यानंतर ते छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा सर्व पीठ आपण स्पूनच्या मदतीने छान असं मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण पीठ मिक्स होईल। बघा मस्त असं पीठ आपण भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आणि पीठ आता पूर्ण थंड पण झालेलं आहे। आता आपण पिठाचे छान असे गोळे बनवून घेऊया। साधारणतः 2 गोळे मी इथे बनवून घेतलेले होते। मस्त असं मिक्स करतच आपण पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत।
अगदीच घट्टसर पण पीठ आपल्याला बनवायचं नाहीये. तुम्ही आता बघू शकता हा गोळा एकदम घट्टसर झालेला आहे. सुरुवातीला याच पद्धतीने होईल. नंतर आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याला सैलसर बनवून घ्यायचं आहे. अगदीच जर घट्टसर गोळा आपण मळला तर त्याच्या चकल्या पाडत असताना त्या चकलीचा गोल आकार येत नाही, चकल्यामधूनच तुटतात. त्यामुळे पीठ आपल्याला पाणी घालून नंतर खूप छान असं घट्टसर न मळता सैलसर मळून घ्यायचं आहे, किंवा अगदीच सैलसर पण नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पीठ आपण छान असं मळून घेणार आहोत. येथे बघा मी पिठाचे छान असे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण कढईमध्ये एक 4 ते 5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि ते छान असं गरम होण्यासाठी ठेवून देऊया. आपण जोपर्यंत चकल्या बनवतो आहे तोपर्यंत तेल पण छान असं गरम होऊन जाईल. तेलामध्ये बघा मी किंचित मीठ घालून घेतलेला आहे, म्हणजे चकल्या जास्त तेल शोषून घेणार नाहीत. आणि इथे बघा एक पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे, तो मी चकलीच्या साच्यामध्ये घालून घेते आहे. आणि नंतर आपण यापासून चकली बनवून घेऊया. बघा पीठ जर अगदीच घट्टसर झालं तर या पद्धतीने चकली आपण करायला गेलो तर ते चकल्या तुटतात किंवा त्याचा चकलीचा जो आकार आहे तो येत नाही. बघा त्यामुळे नंतर मी यामध्ये गरम पाणी घालून घेतलेला आहे आणि अगदी थोडं थोडं करत गरम पाणी घालत घालत आपण हे पीठ छान असं मळून घेणार आहोत. आणि नंतर आणखी एक 5 ते 10 मिनिटे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही प्रोसेस परत एकदा करून घेतलेली आहे. बघा मस्त असं पीठ आपण घट्टसर न मळता छान असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये मळून घेतलेला आहे. या पद्धतीने जर आपण पीठ मळलं तर चकलीचा आकार अगदी गोलाकार येतो आणि चकली बनवत असताना ती तुटत देखील नाही. बघा मस्त असं गोळा बनवून तयार झालेला आहे. आता या पद्धतीने बघा गोळा बनवून आपण साच्यामध्ये घालून मी तुम्हाला चकली बनवून दाखवते. अतिशय सुंदर अशी चकली बनते. बघा या पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेणार आहोत. बघा ही चकली अजिबात तुटत नाहीये आणि त्याचा आकार पण एकदम मस्त येतो आहे. त्याची शेवटची जी बाजू आहे ती आपण प्रेस करून घेणार आहोत, म्हणजे चकली आपली तुटणार नाही. बघा याच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि चकली एकदम छान बनते. बघा मस्त असा गोलाकार आकार आलेला आहे. आणि आपण जेव्हा चकली तळण्यासाठी तेलामध्ये टाकतो तेव्हा देखील ती अलगद उचलली जाते. बघा या पद्धतीने मी सर्व अशा चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता तेल पण छान असं गरम झालेलं आहे. चकली बघा आपण उचलायला गेलो तरी देखील तुटत नाही. एकदम छान अशी चकली बनलेली आहे. आणि आपण जे तीळ लावलेले आहेत ते बघा वरती मस्त असे दिसत आहेत. आणि अगदी मंद आचेवरती ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे. मंद आचेवरती चकल्या आपण छान अशा तळून घेणार आहोत. जर आपण जास्त मोठ्या आचेवरती चकल्या तळल्या तर त्याचा वरतून रंग तर लाल येतो, पण आतून चकल्या या कच्च्या राहतात. त्यामुळे आपल्याला चकल्या तळत असताना गॅस अगदी मंद आचेवरतीच ठेवायचा आहे. त्यामुळे चकल्या अगदी कुरकुरीत पण होतात आणि आतमधून पण छान अशा शिजल्या जातात. मस्त अशा दोन्ही बाजूंनी कमी गॅसवरती आपण चकल्या छान अशा तळून घेणार आहोत. थोडासा चकली तळण्यासाठी येथे वेळ लागतो, पण चकल्या अगदी छान अशा कुरकुरीत होतात. त्यामुळे चकली तळत असताना आपल्याला अगदी कमी गॅस ठेवूनच चकली तळून घ्यायची आहे. तुम्ही पण या पद्धतीच्या चकल्या नक्की बनवा. बघा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण छान अशा चकल्या तळून घेतलेल्या आहेत. तेलात तळत असताना आपण चकल्या बाहेर काढल्यानंतर पण 1 मिनिटभर त्याची प्रोसेस चालूच राहते. त्यामुळे चकल्या हलकासा रंग आल्यानंतर लगेचच आपण त्या काढून घेणार आहोत. आणि बघा मस्त अशा चकल्या बनवून तयार आहेत. 1 ते 2 वाटी तांदळाच्या पिठापासून भरपूर अशा चकल्या बनवून झालेल्या आहेत.